मूळचा सोलापूरचा असलेला वाघमारे खरं तर खूप अँबिशियस होता. त्याने 1995 मध्ये वडिलांचा बुटांचा बिझनेस सोडून ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केली होती आणि तिथेच त्याला रोजची डायरी लिहिण्याची सवय लागली, जी पुढे त्याच्या खुनाचा तपास करण्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली. आता वाघमारेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो आरटीआय कायद्याचा वापर समाजसेवेसाठी नाही तर व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करायचा. तो वेगवेगळ्या ठिकाणी जायचा, त्यांचे काळे धंदे शोधून काढायचा आणि ते उघड न करण्यासाठी त्या मालकाकडूनच पैसे घ्यायचा. आणि हे पैसे मिळाले नाहीत तर तो पोलिसांकडे तक्रार करून त्यांचे बिझनेस बंद पाडायचा. त्याच्या याच धंद्यांमुळे त्याचे मुंबईत अनेक दुश्मन तयार झाले होते. आता मगाशी सांगितलेला स्पा मालक संतोष शेरेकर हा सुद्धा गुरुच्या त्या दुश्मनांपैकीच एक होता. वाघमारेने शेरेकरचे 4 स्पा बंद पाडले होते, त्यामुळे एकेकाळी भागीदार असलेले हे दोघं पुढे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते.